संपूर्ण भारतामध्ये लोकशाही गुंडाळून ठेवायची, संविधानाची पायमल्ली करायची, ईडी, सीबीआय आदी इत्यादी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करायचा आणि या देशामधले सर्व जे सरकार आहे ते कब्जात घ्यायचे अशा स्वरूपाचा एक कारस्थान भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातत्याने भारतामध्ये राबवला जात आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकशाही संपून हुकुमशाही आणि तानाशाही त्यांना देशात आणायची आहे। ही तानाशाही आणि हुकुमशाही आणण्याच्या आधीचा हा एक नाट्य आणि हा तमाशा देशात सुरू आहे। फंडास खोके एकदम ओके हा जो नारा महाराष्ट्रातून बुलंद झाला हा प्रत्येक राज्यात कुठेतरी करण्याचं काम हे सुरू आहे। पक्षाची फोडाफोडी करायची, सत्ता संपुष्टात विरोधकांची आणायची आणि स्वतः सर्व सूत्र हातात घ्यायची, हे एकंदरीत आज रोजी भारतामध्ये सगळं सुरू आहे आणि यातूनच आता पुढे निवडणुका होणार नाही अशा प्रकारचं एक चित्र आज लोकशाहीच्या पुढे एक संकटाचं फार मोठं सावट आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष एक कुचकामी पक्ष आहे, याचं नेतृत्व अक्षम आहे। मोदी, शहा, फडणवीस आदी इत्यादींवर आता देशातल्या नागरिकांचा विश्वास राहिला नाही म्हणून दुसरे पक्ष फोडणं चालू आहे। मी मागे म्हटलं होतं की भारतीय जनता पक्ष ही चेटकीन आहे आणि दुसऱ्या पक्षाचे नेते खाते, मात्र आता ही चेटकीन जी आहे ही लोकशाही गिळंकृत करण्याकरता कुठेतरी ही निघालेली आहे आणि वन नेशन वन इलेक्शन एवढंच नाही तर नीटच्या परीक्षेच्या निमित्तानं आपण वन नेशन वन एक्झामिनेशन यातलाही गोळ बघितला तेही नाही, तर वन नेशन आणि वन पॉलिटिकल पार्टी म्हणजे भाजप आणि भाजपच असली पाहिजे आणि सर्वांना संपून टाका हा भारतीय जनता पक्षाचा रोडमॅप आहे। ची चर्चा आहे असं सांगितलं होतं आणि त्या चर्चेला पक्षाच्या वतीनं उत्तर त्यांच्या पक्षाने दिलेलं आहे। तर बोगस बियाणे संदर्भात एक विषय असा आहे की फार गंभीर विषय आहे। बोगस बियाणे, बोगस पदव्या, बोगस नोकऱ्या, बोगस पेपर फुटी याचं सरकारने पेव ओढलेलं आहे आणि बोगस बियाण्यांच्या माध्यमातून एक मोठं रॅकेट हे सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने कार्यरत आहे। तर दुसरीकडे खतं जे आपण वापरत आहोत हे पण बोगस असल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एकीकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग जशा पद्धतीने आता महाराष्ट्रामधला बोगस खाद्यपदार्थ आणि औषधीचा त्यांनी स्कॅन्डल समोर आणलेलं आहे, तसंच आता कृषी क्षेत्रामध्ये देखील तशीच धडक मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे। काही दिवसापूर्वी त्यांचे चित्रपट पाहायचे का असं देखील नितेश राणे म्हणाले। त्यांनी हे हिंदुत्वाचे जे तथाकथित ठेकेदार आहेत यांनी राम मंदिरामध्ये चंपक राय जे विकृत किळसवाने कृत्य करतं तिथपासून तर राम मंदिरातल्या चोरीच्या प्रकरणामध्ये काय होणार आहे हे पहिले बोलावं आणि मग त्यांनी हा फुकटचा सल्ला नागरिकांना द्यावा। समिती पुरवठादाराकडून उत्पादकांकडून पैसे घेण्याकरता करण्यात आली होती असंच यावेळेस म्हणावं लागेल, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, कोणते सॅम्पल आणले नाही, कुठेही लिंकिंगचा असेल किंवा बोगस बियाण्याच्या प्रश्नावर त्यांनी धाडी टाकलेल्या नाहीत। आपण